आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। काँग्रेसने उमेदवारी दिली तरच मी विधानसभा लढवणार। बीजेपीचे कमळ हातच पाडू शकते, काँग्रेस नेते CR सांगलीकर। मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसकडून CR सांगलीकर यांनी शड्डू ठोकला आहे। त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी काँग्रेसकडून विधानसभा लढण्यास इच्छुक आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसने मला उमेदवारी दिल्यास तर मी निवडणुकीला सामोरे जाणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। हाताच्या चिन्हाशिवाय मी निवडणूक लढवणार नाही। जर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातून उमेदवारी आली तर वरिष्ठांशी चर्चा करून मी निर्णय घेईल, यावेळी बोलताना म्हणाले। तर हाताशिवाय बीजेपीचे कमळ पडणार नाही असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला। मी 2014 रोजी विधानसभा निवडणूक लढवली, त्यानंतर 2019 मध्ये मला पुन्हा विधानसभा लढाई होती, परंतु हाताचे चिन्ह मिळाले नसल्याने मी निवडणुकीला सामोरे गेलो नाही। आजही तीच परिस्थिती आहे। जर महाविकास आघाडीने काँग्रेसकडून हाताच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याचे संकेत दिले तरच मीही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। मी सामाजिक कामामध्ये अत्यंत अग्रेसर असून त्याचा कधीही देखावा किंवा पब्लिसिटी केली नसून माझ्याकडून जितके होईल तितके मी देण्याचा प्रयत्न करतो। मी कोणत्याही पदावर नसून माझ्याकडून जेवढे शक्य होईल तितकी मी रोजगार निर्मिती केली आहे। त्यामुळे ज्या वेळेस मी आमदार होईल त्यावेळेस बरेचसे प्रश्न राहिले असतील ते पहिल्यांदा मार्गी लावू, कारण माझे पहिले ध्येय आहे ते रोजगार निर्मिती। जे शिकलेले लोक आहेत त्यांना आजपर्यंत कोणताही रोजगार मिळाला नाही, त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असेही ते यावेळी म्हणाले। मी विरोधकांबद्दल काहीही बोलणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर विकास काय असतो ते दाखवण्यासाठीच मला आमदार व्हायचं आहे असंही ते यावेळी म्हणाले। आम्हाला आमदार व्हायचं आहे। आमदार होण्यासाठी कुठल्यातरी पक्षाकडे मतदान उमेदवारी मागायला पाहिजे, म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत। काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेलं आहे। काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार याची खात्री आहे, म्हणून आज सगळं तुम्हाला बोलवून बाबा मी लढणार आहे, लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलं। सध्या गाठीभेटी चांगलं आहे, प्रतिसाद चांगला आहे इथं का आता सध्या म्हणाल की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे, त्यामुळे निवडणूक लढवून जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं काय मला वाटत नाही। तुम्हाला काय काँग्रेसमध्ये मी एकटाच राहिलोय, काँग्रेसकडे मागणी करणारा मी आता एकमेव सध्या तरी आहे। तर फॉर्म 3 लोकांनी भरला असेल, 3 लोकांनी भरू दे, पण मीच गेल्या 15 वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागून इथंच आहे। मी प्रत्येक दादाचं झालं, विशाल पाटलांचं झालं, परत विशाल पाटलांचं आहे, प्रत्येक इलेक्शनमध्ये इकडं तिकडं असं असल्या कारणाने म्हणून काँग्रेसला मागितलेलं आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेनेला जर जागा सोडत असेल तर महाविकास आघाडीचे एक घटक आहे, तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं। मी काँग्रेसला जर मिळत असेल, काँग्रेसला सोडत असेल तरच मी विचार करणार आहे। जसं समजा बोलवलं तर देखील मी माझ्या वरिष्ठांना विचारणार, वरिष्ठांनी जर लढायचे परमिशन दिलं तर लढणार। आता सध्या बाबतीमध्ये किंवा आता अपोजिशनबद्दल मी आता सध्याच काही बोलणार नाही, टीका टिप्पणी अजिबात करणार नाही। पण मला काय करायचं आहे, विकास म्हणजे काय, विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं, बरोबर। नाही, विकासामध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत ते आणलं पाहिजे। तर मी मगाशी बोलता मी तुम्हाला सांगितलं नाही का की बा महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, जेव्हा आता अनएम्प्लॉयड मुलं फिरत आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शिक्षणाची दर्जा सुधारला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे। या सर्व गोष्टीच्या त्या बेसिक आहेत, या बेस जर आपण व्यवस्थित केलं, रस्ते बिस्ते तर होत राहतील। रस्ते बिस्ते का ते काय मोठं नाही आहे, विकास रस्ते झाल्याने विकास होता असत नाही। आणि MID सारखं पुनरुज्जीवन आलं पाहिजे, मोठमोठे फॅक्टरीज यायला पाहिजे, मुलांना काम कुठं द्यायचं, इथून जायचं पुणे मुंबईला जायचं, पुणे मुंबई राहतात कुठं मुलं, राहायला जागा नाही, जॉब आहे राहायला जागा नाही, काय करायचं, मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि तिथं त्यांना राहायला जागा असेल, सर्व काय असेल, म्हणून सांगली आपल्याला सुजलाम सुफलाम करता येईल। मिरज म्हणजे मिरज आणि सांगली दोन्ही बोलणार। परवा पालकमंत्री ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, ते जे बोलतात ते त्याबद्दल आम्ही काय त्याच्यावर कमेंट करणार नाही। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।